Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the remaining basic definitions of Income Tax Act. In the earlier lectures, we have seen the basic definitions like income tax, then we have seen the definition like assessee, then person, assessment year, previous year. These 5 definitions we have seen in the previous few lectures. In the last lecture, we have seen the definition of Indian company, then agricultural income and capital and revenue incomes and expenditures. या पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण इन्कम टॅक्स ॲक्टमधील ज्या काही बेसिक डेफिनेशन्स आहेत त्यापैकी पहिल्या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्स ही डेफिनेशन असेल, त्यानंतर असेसी, तिसरी पर्सन, असेसमेंट इयर आणि पाचवी प्रिव्हियस इयर या 5 डेफिनेशन आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्समधील जे इंडियन कंपनी ही डेफिनेशन आहे, इंडियन कंपनी ही कन्सेप्ट आहे, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरल इन्कम आणि सर्वात शेवटी कॅपिटल अँड रेव्हेन्यू इन्कम्स अँड एक्सपेंडिचर हे देखील कन्सेप्ट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. नाव इन धिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द 4 बेसिक डेफिनेशन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्स ॲक्टमधील ज्या 4 महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत या 4 डेफिनेशन्स आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. In this particular lecture, we are going to study the definition or the concept of assessment. सुरुवातीला आपण assessment ही concept पाहणार आहोत. After that, we are going to study the second concept, which is capital asset. After that, we are going to study the concept of heads of income, and at the end of this lecture we are going to study the concept of gross total income. These 4 definitions we are going to study in the present lecture. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्सशी रिलेटेड या 4 ज्या डेफिनेशन्स आहेत, 4 कन्सेप्ट्स आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला आपण असेसमेंट म्हणजे काय, त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे कॅपिटल असेट. कोणत्या असेट्सला कॅपिटल असेट म्हटलं जातं, कॅपिटल असेट्स म्हणजे काय, कोणकोणत्या असेट्स कॅपिटल असेट ट्रीट केल्या जातात आणि कॅपिटल असेटचे प्रकार कोणते हे आपण या कॅपिटल असेटमध्ये पाहणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्टडी द थर्ड कन्सेप्ट विच इज हेड्स ऑफ इन्कम. हेड्स ऑफ इन्कम म्हणजे काय, तर इन्कम टॅक्समध्ये जे इन्कम मिळतं एखाद्या व्यक्तीला, वी नो दॅट ए पर्सन हॅज नंबर ऑफ ऑल्टरनेटिव्स, नंबर ऑफ ऑप्शन्स फॉर रेजिंग द इन्कम, फॉर अर्निंग द इन्कम. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. मग या वेगवेगळ्या मार्गाने जे मिळालेले इन्कम्स आहेत, दीज इन्कम्स आर क्लासिफाईड अंडर 5 कॅटेगरीज अँड दीज 5 कॅटेगरीज आर कॉल्ड एज अ हेड्स ऑफ इन्कम. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी, उत्पन्न मिळवण्यासाठी मार्ग हे वेगवेगळे आहेत, परंतु हे जे काही सर्व इन्कम्स मिळतात, इन्कम कमवले जातात, या इन्कमचं क्लासिफिकेशन हे 5 कॅटेगरीजमध्ये केलं जातं आणि त्या 5 कॅटेगरीजला हेड्स ऑफ इन्कम असं म्हटलं जातं. इन दिस पर्टिक्युलर concept we are going to study what are these 5 categories and which incomes are taxable under these 5 categories which are heads of income. आपण हेड्स ऑफ इन्कम ही जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये कोणकोणते इन्कमचे हेड्स आहेत, इन्कम कोणकोणत्या कॅटेगरीजमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं, क्लासिफाय केलं जातं, हे आपण या हेड्स ऑफ इन्कममध्ये पाहणार आहोत. आणि सर्वात शेवटी या लेक्चरच्या शेवटला आपण ग्रॉस टोटल इन्कम विच इज पॉप्युलरली नोन ॲज GTI. ओके, इन दिस पर्टिक्युलर पॉईंट we are going to study how the GTI, that is gross total income, is calculated. That we are going to study at the end of this lecture. Okay, so let's start with the first concept. The first concept is assessment. जी फर्स्ट कन्सेप्ट आहे ती असेसमेंट आहे. लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. व्हॉट इज असेसमेंट. असेसमेंट म्हणजे काय, तर बघा, कोणताही व्यक्ती, ओके, एव्हरी टॅक्स पेयर, ए पर्सन हू हॅज टू पे द टॅक्स टू द गव्हर्नमेंट, जो व्यक्ती गव्हर्नमेंटला, सरकारला टॅक्स देणं आहे, त्या व्यक्तीला स्वतःचं जे इन्कम आहे, त्या व्यक्तीला किती इन्कम त्यानं मिळवलं आहे हे इन्कमच्या डिटेल्स त्या गव्हर्नमेंटला सादर कराव्या लागतात. अँड हाऊ दिस डिटेल्स आर सबमिटेड टू द गव्हर्नमेंट. दिस डिटेल्स आर सबमिटेड बाय फायलिंग ए इन्कम टॅक्स रिटर्न.
एखाद्या व्यक्तीला एखाद्या वर्षभरामध्ये त्यानं किती उत्पन्न मिळवलं आहे याची माहिती त्याला गव्हर्नमेंटला द्यावी लागते. आणि गव्हर्नमेंटला माहिती कशा फॉर्ममध्ये दिली जाते तर बाय फिलिंग द इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म. बघा काय सांगितलं आहे, एव्हरी टॅक्स पेयर has to furnish means to provide, has to provide the details of his income to the income tax department. ओके, जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे म्हणजेच गव्हर्नमेंटचं हे ऑफिस आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटला प्रत्येक टॅक्स पेयरने, जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे अशा प्रत्येक टॅक्स पेयरने स्वतःच्या इन्कमची माहिती ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागते. And how this information is provided? These information or these details are to be furnished, are to be submitted by filing income tax return. कोणताही व्यक्ती, एखाद्या व्यक्तीला सॅलरीमधून इन्कम मिळत असेल, एखाद्या व्यक्तीला बिझनेस करून इन्कम मिळत असेल, एखाद्या व्यक्तीला स्वतःचं प्रोफेशन चालवून इन्कम मिळत असेल, एखाद्या व्यक्तीला हाऊस प्रॉपर्टी रेंटवरती देऊन इन्कम मिळत असेल, एखाद्या व्यक्तीला असेट विकून इन्कम मिळत असेल, इन्कम कोणत्याही मार्गाने मिळालं असेल तर आणि त्या इन्कमवरती जर त्या व्यक्तीला टॅक्स द्यायचा असेल, टॅक्स द्यावा लागणार असेल तर त्या व्यक्तीनं स्वतःचं इन्कम किती आहे हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सांगावं लागतं. And the details relating to income of a person is communicated by filing an income tax return. इन्कम टॅक्स रिटर्नचा जो फॉर्म असतो त्या फॉर्ममध्ये स्वतःच्या इन्कमची माहिती भरून तो फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जमा करावा लागतो. आणि इन्कम टॅक्स रिटर्नचा जो फॉर्म आहे तो जमा करणं हे त्या टॅक्स पेयरचं, त्या व्यक्तीचं, त्या पर्सनचं काम आहे. Once the income tax return is filed by the taxpayer, the next step is the processing of income tax return by the income tax department. इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं काम काय आहे किंवा एखादी कंपनी आहे, उदाहरणार्थ एखादी कंपनी असेल, कंपनीने वर्षभराचं त्यांचं इन्कम कॅल्क्युलेट केलं आणि त्या इन्कमवरती किती टॅक्स पेड करायचा आहे ही सर्व माहिती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये भरून ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जमा करावी लागते. जसं कंपनीला आहे सेम इज द केस विथ द इंडिव्हिज्युअल ऑल्सो. एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जॉब करत असेल, बिझनेस करत असेल किंवा कोणत्याही मार्गाने इन्कम मिळवत असेल तर त्याचं वर्षभराचं इन्कम किती आहे आणि त्या इन्कमवरती तो किती टॅक्स देणं आहे याची सर्व माहिती ही इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये भरावी लागते आणि ती माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जमा करावी लागते. An individual has to record the details of his income earned during the year and his tax liability by filing an income tax return. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ती सर्व माहिती भरावी लागते आणि माहिती भरून द रिटर्न हॅज टू बी सबमिटेड टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. त्यानंतर ते जे रिटर्न आहे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच इन्कम टॅक्सचा फॉर्म हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जमा करावा लागतो. आणि एकदा तो फॉर्म जमा केला की त्या व्यक्तीचं काम संपलं. आता पुढचं काम कोणाचं आहे? आफ्टर सबमिटिंग द इन्कम टॅक्स रिटर्न टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, द नेक्स्ट प्रोसेस इज to do the processing of the income tax return submitted by the particular person. त्या व्यक्तीनं मग ते इंडिव्हिज्युअल व्यक्तीने रिटर्न जमा केला असेल किंवा पार्टनरशिप फर्मचं रिटर्न असेल किंवा एखाद्या कंपनीचं रिटर्न जमा केला असेल. एकदा रिटर्न जमा केल्यानंतर पुढचं काम हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं असतं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधील जे एम्प्लॉईज असतात ते काय करतात तर जे फॉर्म्स जमा झालेले आहेत इन्कम टॅक्स रिटर्न्स, इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे असतील, कंपनीचे असतील, पार्टनरशिप फर्मचे असतील किंवा HUFचे असतील, जे इन्कम टॅक्स रिटर्न्स जमा झालेले आहेत त्याची प्रोसेसिंग केलं जातं, चेकिंग केलं जातं. ओके, आणि ही जी काय प्रोसेसिंग केलं जातं, प्रोसेसिंग म्हणजे काय, तपासणी केली जाते की फॉर्ममध्ये भरलेली सर्व माहिती ही ॲक्युरेट आहे की नाही. हे जे चेकिंग करण्याचं काम आहे हे कोण करतं? द वर्क ऑफ चेकिंग the work of checking the correctness of income tax return is done by the officials, by the employees of income tax department. जो एखाद्या व्यक्तीनं इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म जमा केलेला आहे, एखाद्या कंपनीनं इन्कम टॅक्स रिटर्न जमा केलेला आहे, एखाद्या पार्टनरशिप फर्मने
इन्कम टॅक्स रिटर्न जमा केला आहे, एखाद्या HUFने इन्कम टॅक्स रिटर्न जमा केला आहे, हे सर्व जमा केलं जातं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यानंतर एकदा जमा केल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधील जे कोण एम्प्लॉईज असतात, जे कोण कर्मचारी असतात, ही लोक त्या रिटर्नचं, इन्कम टॅक्स रिटर्नचं तपासणी करतात, चेकिंग करतात. कशासाठी? टू कन्फर्म इट्स करेक्टनेस. इन्कम टॅक्स रिटर्न हा करेक्टली भरला आहे की नाही, तो ॲक्युरेट आहे की नाही, ही जी तपासणी केली जाते त्यालाच असेसमेंट असं म्हटलं जातं. बघा काय सांगितलेलं आहे, द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक्झामिन्स द रिटर्न ऑफ इन्कम फॉर इट्स करेक्टनेस. द प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग द रिटर्न ऑफ इन्कम बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज कॉल्ड एज अ असेसमेंट. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधील जे कर्मचारी आहेत, जे एम्प्लॉईज आहेत, ते काय करतात, तर जे रिटर्न्स जमा झालेले आहेत, इन्कम टॅक्स रिटर्न्स, ओके, व्यक्तीनं जमा केलेले कंपनीचे कुणाचे असू, त्या रिटर्नची तपासणी केली जाते, चेकिंग केलं जातं की ते ॲक्युरेट आहेत की नाही. आणि ही जी तपासणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून केली जाते त्यालाच असेसमेंट असं म्हटलं जातं. ओके, सो व्हॉट इज असेसमेंट? असेसमेंट मीन्स determination of income or loss of assessee and amount of tax payable by him or tax refundable to him. म्हणजेच काय, तो जो काही इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म आहे त्यामध्ये त्या व्यक्तीचं इन्कम किती ही माहिती दिलेली असते. त्याचबरोबर तो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे का गव्हर्नमेंटकडून त्याला परत टॅक्स येणं आहे, टॅक्स पेएबल आहे का टॅक्स रिफंडेबल आहे, याची सुद्धा माहिती ही रेकॉर्ड केलेली असते. मग ही जी सर्व माहिती आहे, इन्कम किती आहे किंवा टॅक्स पेएबल का टॅक्स रिफंडेबल, ही इन्फॉर्मेशन ॲक्युरेटली कॅल्क्युलेट केली आहे का, त्यात कोणत्या चुका तर नाही आहेत ना, ते बरोबर आहे की नाही याची खात्री करण्यासाठी त्या इन्कम टॅक्स रिटर्नचं, त्या फॉर्मचं प्रोसेसिंग केलं जातं, चेकिंग केलं जातं. अँड दॅट चेकिंग इज कॉल्ड एज अ असेसमेंट. ही जी काही तपासणी केली जाते या तपासणीलाच असेसमेंट असं म्हटलं जातं. त्यामुळे असेसमेंटमध्ये काय काय येतं, दस द असेसमेंट इन्व्हॉल्व 2 स्टेजेस. असेसमेंटमध्ये 2 टप्पे असतात. त्यातला फर्स्ट स्टेज आहे ते म्हणजे कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ द असेसी. ज्या असेसीचा इन्कम टॅक्स रिटर्न आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा इन्कम टॅक्स रिटर्न आहे, ओके, तर त्या व्यक्तीनं त्याची जी इन्फॉर्मेशन फॉर्ममध्ये भरून दिलेली आहे ती इन्कम, ती माहिती म्हणजे इन्कमची माहिती बरोबर दिली आहे का, इन्कमचं कॅल्क्युलेशन बरोबर योग्य पद्धतीनं केलं आहे का, हे पाहणं ही पहिली स्टेज मानली जाते. सो द फर्स्ट स्टेज इज टू कॉम्प्यूट द टोटल इन्कम ऑफ द असेसी. एखादी कंपनी असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल, एखादी HUF असेल, यांचं समजा इन्कम टॅक्स रिटर्न असेल, तर त्यामध्ये त्या कंपनीचं, त्या पार्टनरशिप फर्मचं जे काय इन्कम आहे ते योग्य पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं आहे का हे पाहणं ही पहिली स्टेज मानली जाते. आणि दुसरी स्टेज काय, एकदा इन्कम कॅल्क्युलेट केलं, आफ्टर कॅल्क्युलेटिंग द इन्कम of a particular assessee, the next step is to determine the tax liability, that is tax payable by the individual or tax refundable to individual. ओके, एखाद्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करणं, टोटल इन्कम कॅल्क्युलेट करणं, ते त्यांना ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेलंच असतं त्या इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये. फक्त ते बरोबर कॅल्क्युलेट केलं आहे की नाही हे तपासणे हे पहिलं काम आहे. आणि ते तपासल्यानंतर त्या इन्कमनुसार टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करणं की टॅक्स किती तो देणं आहे, तो व्यक्ती किंवा ती कंपनी, ती पार्टनरशिप फर्म गव्हर्नमेंटला किती टॅक्स देणं आहे का गव्हर्नमेंटकडून त्यांना काय रिफंड जाणं आहे हे कॅल्क्युलेट करणं. दिस इज द सेकंड स्टेप इन द असेसमेंट, सेकंड स्टेज इन द असेसमेंट. हे जे असेसमेंट केलं जातं, असेसमेंट म्हणजे काय, तर एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती, एखादी पार्टनरशिप फर्म, एखादी कंपनी, एखादी HUF स्वतःचं इन्कम किती आहे हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कशा पद्धतीनं सांगतं, तर बाय फायलिंग ॲन इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्नद्वारे प्रत्येक व्यक्ती स्वतःचं इन्कम हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवतो. आणि हे जे काही इन्कम टॅक्स रिटर्न जमा केलेलं आहे त्या रिटर्नची, इन्कम टॅक्स रिटर्नची, इन्कम टॅक्स फॉर्मची डिटेल्ड तपासणी केली जाते, डिटेल्ड इन्स्पेक्शन केलं जातं टू कन्फर्म इट्स ॲक्युरेटनेस, टू कन्फर्म इट्स करेक्टनेस. अँड धिस चेकिंग इज कॉल्ड द असेसमेंट. हे जे इन्कम टॅक्सची तपासणी केली जाते त्यालाच असेसमेंट असं म्हटलं जातं. Thus, assessment also refers to procedure laid down in the Act
फॉर इम्पोजिंग द टॅक्स ऑन द असेसी. ओके, असेसमेंटला अशाच पद्धतीनं सुद्धा डिफाईन केलं जातं की असेसमेंट ही एक प्रोसेस आहे, कायद्यामध्ये दिलेली प्रक्रिया आहे. कशासाठी? फॉर इम्पोजिंग टॅक्स ऑन द असेसी. एखाद्या व्यक्तीवरती टॅक्स आकारण्यासाठीची ही एक प्रक्रिया आहे, कायद्याप्रमाणे दिलेली, त्याला असेसमेंट असं म्हटलं जातं. सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ असेसमेंट. नाव the second concept that we are going to study is the concept of capital asset. We know the concept of asset. आपण 11वी पासून asset ही concept पाहिलेली आहे. We know that asset means a property, any property held by the businessman for its business. कोणताही businessman, for example, the businessman may be a sole proprietor businessman, a business may be partnership business, a business may be company or joint Hindu family business. There are various types of businesses, and we know that for running any type of business, every businessman requires certain assets. व्यवसाय कोणताही असू, बिझनेस कोणत्याही प्रकारचा असू, बिझनेस सोल प्रोप्रायटरी असू शकतो, बिझनेस पार्टनरशिप असू शकतो, बिझनेस जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असू शकतो, बिझनेस जॉईंट व्हेंचर असू शकतो, किंवा बिझनेस एखादा कंपनीसुद्धा आहे. बिझनेसचे प्रकार हे वेगवेगळे आहेत आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्याही बिझनेसमध्ये, प्रत्येक बिझनेसमध्ये बिझनेस चालवण्यासाठी असेट्सची आवश्यकता असते. And in a business there are different types of asset. For example, assets like building, machinery, furniture, motor car, etc. Different types of assets are required in each and every business. व्यवसाय कोणताही असो, the business may be small size business, medium size business or a large size business. The business may be sole proprietary business, partnership business, joint Hindu family business or a company. Each and every business requires certain assets like building, machinery, furniture, motor car, etc. Okay, this is the basic meaning of asset. But what is capital asset? Capital asset म्हणजे काय? तर बघा, कॅपिटल असेट म्हणजे अशा असेट्स, बघा काय सांगितलेलं आहे, कॅपिटल असेट्स मीन्स एनी प्रॉपर्टी, कोणतीही प्रॉपर्टी असेल, कोणतीही असेट असेल. द असेट मे बी मुव्हेबल ऑर इममुव्हेबल. आता प्रश्न येतो, मुव्हेबल म्हणजे काय? तर जी असेट, an asset which can be moved, which can be shifted from one place to another place is called as a movable asset. जी असेट आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो त्या असेटला मूव्हेबल असेट असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ फर्निचर. तुमच्या घरामध्ये जे फर्निचर आहे, फॉर एक्झाम्पल वुडन चेअर. ओके, एखादी चेअर असेल, एखादी खुर्ची असेल, तर ती तुम्ही एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये नेऊ शकता. एखादं टेबल, यू कॅन शिफ्ट युअर टेबल फ्रॉम वन रूम टू अनदर रूम. सो दॅट पर्टिक्युलर असेट विच कॅन बी मूव्ड, विच कॅन बी शिफ्टेड, विच कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज कॉल्ड एज अ मूव्हेबल असेट. अँड अनदर टाईप ऑफ असेट इज इममुव्हेबल. व्हॉट इज इममुव्हेबल असेट? इममुव्हेबल असेट म्हणजे काय? तर द असेट्स विच कॅनॉट बी मूव्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, दे आर कॉल्ड एज अ इममुव्हेबल असेट. ज्या असेट्स आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही, त्या आहे त्याच ठिकाणी राहतात, त्याला इममुव्हेबल असेट्स असं म्हटलं जातं. ओके, असेट आपण जे म्हणतोय कॅपिटल असेट म्हणजे काय? कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी, एनी असेट, इट मे बी मुव्हेबल ऑर इममुव्हेबल, ओन्ड बाय द असेसी. ती फक्त असेट, ती जी असेट आहे, ती जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी म्हणजेच असेट, ती फक्त त्या असेसीच्या मालकीची असावी, व्हेदर ऑर नॉट कनेक्टेड विथ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन. ती असेट बिझनेसशी असू नसू, प्रोफेशनची असू किंवा नसू, कोणतीही असेट ती मुव्हेबल असेल किंवा इममुव्हेबल असेल, ती जर असेट त्या व्यक्तीच्या मालकीची असेल, ओनरशिपची असेल, तो व्यक्ती त्या असेटचा मालक असेल, तर त्या असेटला कॅपिटल असेट असं मानलं जातं. कॅपिटल असेटसाठी ती असेट आपल्या बिझनेस किंवा प्रोफेशनची असलीच पाहिजे असा कोणताही नियम नाही. कॅपिटल असेट म्हणजे काय? कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी, एनी असेट, इट मे बी मुव्हेबल ऑर इममुव्हेबल, ओन्ड बाय द असेसी. ती फक्त असेट त्या व्यक्तीच्या मालकीची पाहिजे, तो व्यक्ती त्या असेटचा मालक पाहिजे, व्हेदर ऑर नॉट कनेक्टेड विथ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन.
ती ॲसेट त्याच्या बिझनेस किंवा प्रोफेशनची असू नाही तर नसू, अगदी घरामधील जरी ॲसेट असेल आणि त्या ॲसेटचा ओनर तो व्यक्ती असेल तर त्या ॲसेटला कॅपिटल ॲसेट असं म्हटलं जातं. ती ॲसेट मुव्हेबल असो किंवा इममुव्हेबल असो, ॲसेटचा ओनर जर मालक असेल तर त्या मालकाला ती जी ॲसेट आहे त्या ॲसेटला कॅपिटल ॲसेट्स असं म्हटलं जातं. फक्त त्याला काही एक्सेप्शन्स आहेत. ओके, बघा काय सांगितलं आहे, फॉलोइंग ॲसेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल ॲसेट. आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जवळपास 9 एक्झाम्पल्स आहेत. ओके, त्या असेट्स आहेत परंतु त्याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ कन्झ्युमेबल स्टोअर्स ऑफ द बिझनेस. बिझनेसमधील जो कच्च्या मालाचा स्टॉक असतो किंवा स्टोअर्स, कन्झ्युमेबल स्टोअर्स, रोजच्या रोज लागणारे जे काही वस्तूंचा स्टॉक असतो. आपण 11वीपासून शिकलोय की स्टॉक ही आपली असेट आहे, परंतु स्टॉक असेट आहे बट इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. रॉ मटेरियलचा स्टॉक आणि कन्झ्युमेबल स्टोअर्सचा जो काही स्टॉक असतो त्याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. दिस इज फर्स्ट. देन सेकंड इज पर्सनल थिंग्स लाईक ड्रेसेस, फर्निचर, मोटार कार, TV एक्सेट्रा. आपण 11वीपासून शिकलो आहे की फर्निचर असेट आहे, मोटार कारसुद्धा असेट आहे, TV सुद्धा असेट आहे. कारण या असेट्स एकदा खरेदी केल्या की पुढं 5, 10, 15 वर्ष आपण त्या असेट्स वापरतो. या असेट्स आहेत परंतु ह्या आपल्या पर्सनल वापरण्याच्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत. मग ते घरामधलं फर्निचर असेल, घरामधला गाडी असेल, घरामधील TV असेल किंवा आपले ड्रेसेस असतील, या वैयक्तिक वापराच्या असेट्स आहे. त्यामुळे याला देखील कॅपिटल असेट मानलं जात नाही. दीज असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट्स. त्यानंतर थर्ड इज ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड इन रुरल एरिया. ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या व्यक्तीची जी शेतजमीन असते, शेतजमीन, लँड इज अवर असेट बट ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. लँडला, शेतजमिनीला कॅपिटल असेट मानलं जात नाही. फक्त ती जमीन ही ग्रामीण भागामधील असावी. ग्रामीण भागातील असणाऱ्या शेतजमिनीला कॅपिटल असेट मानलं जात नाही. दिस इज थर्ड. देन नेक्स्ट असेट्स आर गोल्ड डिपॉझिट्स बॉन्ड्स इशूड अंडर गोल्ड डिपॉझिट स्कीम 1999. केंद्र सरकारने हे जे काय गोल्ड डिपॉझिट्स बॉन्ड्स इश्यू केलेले होते ती असेट असेल, किंवा 6.5% गोल्ड बॉन्ड्स 1977 असतील, किंवा फॉर एक्झाम्पल 7% गोल्ड बॉन्ड्स 1980 असतील. हे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे. एखाद्या व्यक्तीनं यामध्ये जर काही गुंतवणूक केली असेल, इन्व्हेस्टमेंट केली असेल, इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे परंतु त्या असेटला कॅपिटल असेट असं मानलं जात नाही. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट इज नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स 1980. 1980 साली जे केंद्र सरकारने नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स, डिफेन्स सेक्टर, संरक्षण क्षेत्रासाठी हे जे बॉन्ड्स इश्यू केले होते, ज्या व्यक्तीकडे हे बॉन्ड्स आहेत ती त्याची गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, त्याची असेट आहे, या असेटला कॅपिटल असेट मानलं जात नाही. देन नेक्स्ट इज स्पेशल बिअरर बॉन्ड्स इशूड इन 1991 अँड लास्ट वन इज IDBI कॅपिटल बॉन्ड्स इशूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. IDBIचं फुल फॉर्म काय? IDBI स्टँड्स फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, या बँकेचे जे काही कॅपिटल बॉन्ड्स आहेत केंद्र सरकारने इश्यू केलेले, केंद्र सरकारने विकलेले, जर एखाद्या व्यक्तीने या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केलेली असेल तर ही त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, ही त्याची असेट आहे, परंतु या असेटला कॅपिटल असेट मानलं जात नाही. Okay, these are 9 exceptions, these are 9 assets, but as per the provisions of Income Tax Act, these assets are not considered as a capital asset. या जरी assets असल्या तरी त्याला capital asset मानलं जात नाही. ओके, कॅपिटल असेट म्हणजे काय सांगितलं? कॅपिटल असेट म्हणजे कोणतीही प्रॉपर्टी, कोणतीही असेट, ती मुव्हेबल असो किंवा इममुव्हेबल असो, एका जागेवरती वरून दुसरीकडे शिफ्ट करता येण्यासारखी असो किंवा नसो, ती जर त्या ओनरच्या, असेसीच्या मालकीची असेल तर त्या असेटला कॅपिटल असेट असं मानलं जातं. ओके, दिस इज द बेसिक मिनिंग ऑफ कॅपिटल असेट. नाव द नेक्स्ट पार्ट इज व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ कॅपिटल असेट. कॅपिटल असेटचे प्रकार कोणकोणते आहेत बघा, तर कॅपिटल असेट्स आर क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. कॅपिटल असेट 2 प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. एखादी असेट आहे, कॅपिटल असेट आहे, त्या असेटला शॉर्ट टर्म कधी म्हटलं जातं तर साधं सोपं आहे की 3 वर्षाच्या अगोदर, 3 वर्ष हा कालावधी आहे, जर एखादी असेट
आपण खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या अगोदरच जर आपण ती विकून टाकली तर त्या असेटला कॅपिटल असेट मानलं जातं. काय सांगितलं बघा, इफ एनी असेट इज ट्रान्सफर्ड मीन्स सोल्ड बाय द असेसी बाय द ओनर बिफोर 3 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ परचेस. असेट खरेदी केल्यापासून, समजा असेट खरेदी केली आज आणि 3 वर्षाच्या अगोदरच, असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदरच जर आपण ती असेट विकून टाकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं मानलं जातं. त्यामुळे कोणती असेट शॉर्ट टर्म असते, असेट खरेदी केल्यानंतर 3 वर्ष म्हणजे 36 महिने. इथं बघा 36 महिने सांगितलेलं आहे. ओके, एका वर्षामध्ये 12 महिने असतात, म्हणजे 3 वर्षाचे झाले 36 महिने. 3 वर्षाच्या आत 36 महिन्याच्या अगोदर जर तुम्ही ती असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं मानलं जातं. आणि हा जो 3 वर्षाचा कालावधी आहे तो कालावधी 1 वर्षाचा म्हणजेच 12 महिन्याचा केला जातो फॉर द शेअर्स ऑफ द कंपनी. कंपनीचे जे शेअर्स आहेत, ओके, शेअर्ससाठी हा 3 वर्षाचा कालावधी 1 वर्षाचा केलेला आहे. एका वर्षाच्या आत, 1 वर्षाच्या अगोदर जर आपण ते शेअर्स विकले तर त्या शेअर्सला, त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं मानलं जातं. हा 1 वर्षाचा कालावधी फक्त शेअर्ससाठी लागू आहे. शेअर्स आपण खरेदी केले आणि खरेदी केल्यानंतर 1 वर्षाच्याच आत, 1 वर्षाच्या अगोदरच जर समजा ते विकून टाकले तर त्या शेअर्सला, त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. त्यामुळे शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय, तर जी असेट आपण खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदर, 3 वर्ष म्हणजे 36 महिन्याच्या अगोदरच ती विकून टाकतो, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं मानलं जातं. आणि लॉंग टर्म म्हणजे काय मग, तर ती आत्ता आपण पाहिलं की 3 वर्षाच्या अगोदर जर ती असेट विकली तर ती शॉर्ट टर्म आहे, बरोबर. एखादी असेट खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या अगोदर विकली तर ती शॉर्ट टर्म आहे आणि 3 वर्षाच्या नंतर विकली तर त्याला लॉंग टर्म असं मानलं जातं. बघा, इफ एनी असेट इज सोल्ड बाय द ओनर आफ्टर 3 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ परचेस. असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या नंतर, 3 वर्ष तुमच्याकडेच असेट होती, तुम्हीच त्याचे मालक होता, 3 वर्षांनंतर जर तुम्ही ती असेट विकली तर त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं मानलं जातं. इफ एनी असेट इज सोल्ड आफ्टर 3 इयर्स, आफ्टर 3 इयर्स मीन्स आफ्टर 36 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ परचेस. असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या नंतर जर तुम्ही ती विकली तर त्या असेटला लॉंग टर्म असेट असं म्हटलं जातं. आणि हा कालावधी मगाच्या सारखाच 1 वर्षाचा आहे. तो कशासाठी, शेअर्ससाठी. शेअरसाठी काय नियम आहे, 1 वर्ष, 1 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही असेट विकली तर ती शॉर्ट टर्म आणि 1 वर्षानंतर विकली तर ती होते लॉंग टर्म. हा नियम कशासाठी फक्त आहे, शेअर्ससाठी. 1 वर्षाच्या अगोदर विकली तर शॉर्ट टर्म आणि 1 वर्षाच्या नंतर विकली तर ती असेट काय होते, लॉंग टर्म कॅपिटल असेट मानली जाते. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ कॅपिटल असेट. In this concept, we have seen what is the meaning of capital asset, which assets are not considered as a capital asset, and just we have seen the 2 types of capital assets. ओके, या कॅपिटल असेट कन्सेप्टमध्ये आपण सुरुवातीला कॅपिटल असेट म्हणजे काय, कोणत्या असेट्स कॅपिटल असेट मानल्या जात नाहीत आणि सर्वात शेवटी कॅपिटल असेटचे कोणते 2 प्रकार आहेत हे आपण या कन्सेप्टमध्ये पाहिलेलं आहे. नाव द थर्ड कन्सेप्ट which we are going to study is heads of income. This is the second last concept of this particular topic. आपला हा जो फर्स्ट टॉपिक आहे यामध्ये जे काय आपण बेसिक डेफिनेशन्स पाहत आहोत यामधील ही सेकंड लास्ट डेफिनेशन आहे, सेकंड लास्ट कन्सेप्ट आहे, विच इज हेड्स ऑफ इन्कम. हेड्स ऑफ इन्कम म्हणजे काय तर बघा, अकॉर्डिंग टू सेक्शन 14 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, ऑल इन्कम्स ऑफ अ पर्सन आर क्लासिफाईड अंडर द फॉलोइंग 5 हेड्स. जे मगाशी सुरुवातीला लेक्चरचं सांगितलं की देर आर व्हेरियस ऑप्शन्स, देर आर व्हेरियस अल्टरनेटिव्स फॉर अ पर्सन फॉर अर्निंग द इन्कम. and a person can earn an income from various ways, from various sources. एखाद्या व्यक्तीला इन्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात, वेगवेगळे पर्याय असतात. या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून तो व्यक्ती इन्कम मिळवू शकतो. इन्कम मिळवण्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत.
परंतु जे काही इन्कम अर्न केलं जातं, जे काही इन्कम कमवलं जातं, त्या इन्कमचं क्लासिफिकेशन, त्या इन्कमचं वर्गीकरण हे 5 कॅटेगरीजमध्ये केलं जातं आणि या ज्या 5 कॅटेगरीज आहेत त्यालाच हेड्स ऑफ इन्कम असं म्हटलं जातं. ओके, त्यालाच काय म्हणतात? त्यालाच म्हटलं जातं हेड्स ऑफ इन्कम. हेड्स ऑफ इन्कम म्हणजे काय? तर हेड्स ऑफ इन्कम मीन्स द ब्रॉड 5 कॅटेगरीज अंडर विच द इन्कम्स ऑफ अ पर्सन आर क्लासिफाईड ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. ओके, एखाद्या व्यक्तीला, तो व्यक्ती कोणी असेल, ओके, एखाद्या व्यक्तीला जे काही इन्कम मिळतं ते इन्कम ज्या 5 कॅटेगरीजमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं, क्लासिफाय केलं जातं, या 5 कॅटेगरीजला हेड्स ऑफ इन्कम असं म्हटलं जातं. काही वेळेला ऑब्जेक्टिव्हला हा प्रश्न विचारला जातो की इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये हेड्स ऑफ इन्कम किती आहेत, किती प्रकारे इन्कम क्लासिफाय केलं जातं? तर इन्कमचे एकूण 5 हेड्स आहेत. ते कोणकोणते आहेत बघा. द फर्स्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार. ओके, आपल्याला माहिती आहे एखादा व्यक्ती गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असेल, एखादा प्रायव्हेटमध्ये करत असेल, एखादा व्यक्ती कोऑपरेटिव्हमध्ये असेल, ओके, एखादा व्यक्ती परमनंट असेल, टेम्पररी असेल, तो कोणत्याही पोस्टवरती काम करत असेल. इफ ॲन एम्प्लॉई, इफ ॲन इंडिव्हिज्युअल इज getting an income, is earning an income from salary, then that income is taxable under the head income from salary. ओके, जर एखाद्या व्यक्तीला केलेल्या कामाबद्दल जो काही मोबदला आहे तो मोबदला, रेम्युनरेशन, हे जर सॅलरी किंवा वेजेसच्या स्वरूपामध्ये मिळत असेल तर त्या जे काही इन्कम त्याला मिळालेलं आहे ते इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं आणि टॅक्सेबल मानलं जातं. ओके, कोणताही व्यक्ती, तो व्यक्ती गव्हर्नमेंटमध्ये जॉबला असू, कोऑपरेटिव्हमध्ये असू किंवा प्रायव्हेटमध्ये असू, तो परमनंट असू किंवा टेम्पररी असू, तो क्लास 1 पोस्टवर असू किंवा क्लास 2, क्लास 3 पोस्टवरती असू, कोणत्याही व्यक्तीला जे इन्कम मिळतं, जर त्याला मिळणारं इन्कम, रेम्युनरेशन हे जर सॅलरी, पगाराद्वारे मिळत असेल तर ते इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज फर्स्ट हेड ऑफ इन्कम. ओके, नाव द सेकंड हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घर. इन्कम टॅक्समध्ये घराचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड म्हणजे स्वतः घरात राहणे. ओके, जर एखादा घराचा ओनर त्या घराचा वापर स्वतःच्या किंवा घरातल्या लोकांच्या राहण्यासाठी करत असेल तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. तुमच्या घराचा विचार करा. तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर तुमच्या आईवडिलांच्या, आजी आजोबांच्या नावाने असेल म्हणजे ते त्याचे ओनर आहेत आणि तुम्ही घरातील फॅमिली मेंबर्स आहात. ते जे तुमचं स्वतःचं घर आहे त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. ओके, दिस इज फर्स्ट टाईप ऑफ हाऊस. अँड सेकंड टाईप ऑफ अ हाऊस प्रॉपर्टी इज लेट आउट हाऊस. एखादं घर जर ओनरने एखाद्या व्यक्तीला रेंटवरती दिलं असेल, भाड्यानं दिलं असेल तर त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. ओके, मग ते राहण्यासाठी भाड्यानं दिलं असेल किंवा कोणत्याही कामासाठी, बिझनेस करण्यासाठी गोडाऊन म्हणून ते रेंटवरती दिलं असेल. जर घर जे आहे ते जर एखाद्या व्यक्तीला रेंटवरती दिलं तर त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. घर सेल्फ ऑक्युपाईड असो किंवा लेट आउट असो, जर एखाद्या व्यक्तीकडे स्वतःचं घर असेल तर त्या घराचं जे इन्कम आहे इट इज कॅल्क्युलेटेड अंडर द हेडिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. दिस इज सेकंड हेड ऑफ इन्कम. देन थर्ड हेड ऑफ इन्कम इज प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. इन्कम मिळवण्याचं किंवा इन्कमचं हे तिसरे हेड आहे प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. एखाद्या व्यक्तीचा एखादा बिझनेस असेल, सोल प्रोप्रायटरी बिझनेस असेल, पार्टनरशिप बिझनेस असेल, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असेल किंवा कंपनी बिझनेस असेल, तो बिझनेस स्मॉल साईज असेल, मीडियम साईज असेल किंवा लार्ज साईज बिझनेस असेल. बिझनेस एखाद्या व्यक्तीचा आहे किंवा एखादा व्यक्ती प्रोफेशनल आहे. प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, ॲडव्होकेट आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर या प्रोफेशनल व्यक्तींना स्वतःचं प्रोफेशन चालवून किती रुपये इन्कम मिळालं किंवा बिझनेस करून किती इन्कम मिळालं, दॅट इन्कम इज कॅल्क्युलेटेड अंडर द हेड प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. व्यक्तीचा एखादा बिझनेस असेल किंवा त्याचं प्रोफेशन असेल तर ते बिझनेसचं इन्कम किंवा प्रोफेशनचं इन्कम हे बिझनेस ऑर प्रोफेशन या हेडिंगखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज थर्ड हेड ऑफ इन्कम. नाव द फोर्थ हेड इज कॅपिटल गेन.
कॅपिटल गेन म्हणजे काय? गेन म्हणजे फायदा. कॅपिटल गेन म्हणजे काय? असेट विकून, एखादी कॅपिटल असेट विकली असेल वर्षभरामध्ये आणि असेट विकून जर काय फायदा झाला असेल तर त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. कॅपिटल गेनची व्याख्या काय आहे बघा, तर कॅपिटल गेन मीन्स ए प्रॉफिट अर्न्ड बाय सेलिंग द असेट्स विकून जर काय फायदा झाला असेल तर त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. जर एखाद्या व्यक्तीने वर्षभरामध्ये एखादी असेट विकली असेल आणि ती विकून जर काय फायदा झाला असेल तर त्या फायद्याला तो फायदा कॅपिटल गेन म्हणून तो कॅल्क्युलेट केला जातो. दिस इज फोर्थ हेड ऑफ इन्कम. अँड लास्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इतर इन्कम, अदर. ओके, जे इन्कम या पहिल्या 4 हेड्समध्ये येऊ शकत नाहीत. ऑल द इन्कम्स आर covered under the head income from other sources. Those incomes which are not covered under the first 4 heads are covered under the head income from other sources. जे इन्कम पहिल्या 4 हेड्समध्ये येऊ शकत नाहीत ते सर्व इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये इन्क्लूड केले जातात. दीज आर द 5 हेड्स ऑफ इन्कम अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे हे इन्कमचे एकूण 5 हेड्स आहेत. आणि काय सांगितलं बघा, फॉर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम ऑल टॅक्सेबल इन्कम शुड फॉल अंडर एनी वन ऑफ द 5 हेड्स ऑफ इन्कम. कोणतंही इन्कम असो ते ह्या 5 हेड्समध्येच त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. इफ एनी टाईप ऑफ इन्कम डज नॉट बिकम पार्ट ऑफ एनी वन ऑफ द अबव फर्स्ट 4 हेड्स इट शुड बी इन्क्लुडेड इन द 5th हेड विच इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. मगाशी जे सांगितलं की एखादं इन्कम जर पहिल्या 4 हेड्समध्ये इन्क्लूड होऊ शकत नसेल, पहिलं हेड सॅलरी आहे, दुसरं हाऊस प्रॉपर्टी आहे, तिसरं बिझनेस प्रोफेशन आहे, चौथं कॅपिटल गेन आहे. ओके, हे जे 4 हेड्स आहेत, एखादं इन्कम आहे ते इन्कम जर ह्या पहिल्या 4 हेड्समध्ये येऊ शकत नसेल, इन्क्लूड होऊ शकत नसेल, देन दॅट इन्कम इज कव्हर्ड ऑर इट्स इन्क्लुडेड इन द 5th हेड विच इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ते इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये इन्क्लूड केलं जातं आणि हे जे 5वं हेड आहे त्यालाच रेसिड्युअल हेड असं मानलं जातं. जे शिल्लक इन्कम आहेत ते सर्व, जे पहिल्या 4 हेड्समध्ये येऊ शकत नाही ते सर्व इन्कम्स हे अदर सोर्स इन्कम म्हणून मानले जातात आणि ते अदर सोर्समध्ये कॅल्क्युलेट केले जातात. दीज आर द 5 हेड्स ऑफ इन्कम. इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे इन्कम्स जे मिळतं व्यक्तीला ते इन्कम या 5 हेड्समध्ये क्लासिफाय केलं जातं. त्या हेड्सला हेड्स ऑफ इन्कम असं मानलं जातं. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ हेड्स ऑफ इन्कम. नाव द लास्ट कन्सेप्ट that we are going to see in this particular lecture is gross total income which is popularly known as a GTI. ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय? आपण जे आत्ता 5 हेड्स पाहिले, पहिले हेड पाहिलं इन्कम फ्रॉम सॅलरीचं इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं, ती अमाऊंट घेतली जाते. दुसरे हेड पाहिलं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, त्याची इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं, अमाऊंट घेतली जाते. तिसरं इन्कम प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, या हेडचं इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं. चौथं हेड कॅपिटल गेन, याचे इन्कम कॅल्क्युलेट करा. 5वं हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, याचे इन्कम सेपरेट आपण कॅल्क्युलेट करतो. आणि ह्या प्रत्येक हेडचे इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण या सर्वांची बेरीज करतो आणि त्या बेरजेला ग्रॉस टोटल इन्कम असं म्हटलं जातं. त्यामुळे ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय बघा, ग्रॉस टोटल इन्कम इज अ टोटल और इज अ सम ऑफ ऑल इन्कम्स अंडर ऑल 5 हेड्स ऑफ इन्कम. ओके, जे इन्कमचे 5 हेड्स आहेत, पहिलं सॅलरी, दुसरं हाऊस प्रॉपर्टी. बघा मगाशी आपण 5 हेड्स हे पाहिलेलेच आहेत. पहिलं हेड कोणतं होतं? सॅलरी, दुसरं हाऊस प्रॉपर्टी, तिसरं बिझनेस प्रोफेशन, चौथं कॅपिटल गेन आणि 5वं अदर सोर्स आहे. ह्या सर्वांचे जे इन्कम आहे त्या इन्कमची जी बेरीज केली जाते त्यास बेरजेला ग्रॉस टोटल इन्कम असं मानलं जातं. बघा, जे 5 हेड्स आहेत त्या 5ही हेडचे इन्कमची बेरीज केली जाते आणि जी बेरीज येईल त्याला म्हणतात ग्रॉस टोटल इन्कम. ओके, आणि पुढं काय सांगितलं बघा, डिडक्शन्स अंडर चॅप्टर 6A आर प्रोव्हाइडेड फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम. आपण हे ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर त्या ग्रॉस टोटल इन्कममधून डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C to 80U ह्या त्यातून मायनस केल्या जातात. डिडक्शन म्हणजे वजावट. ओके, त्या कोणकोणत्या डिडक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. त्या डिडक्शन्स वजा केल्या जातात आणि वजा केल्यानंतर जे ग्रॉस टोटल इन्कम आहे त्यातून डिडक्शन वजा केल्यानंतर मग आपल्याला मिळतं ते असतं टोटल टॅक्सेबल इन्कम. बघा इथं काय सांगितलं आहे, तर डिडक्शन्स अंडर चॅप्टर 6A आर प्रोव्हाइडेड टू अराईव्ह ॲट अ टॅक्सेबल इन्कम. हे जे ग्रॉस टोटल इन्कम आलेलं आहे त्यातून ह्या डिडक्शन्स
चॅप्टर 6A ज्या सेक्शन 80C टू 80U दिलेल्या आहेत त्या वजा केल्यानंतर मग आपल्याला एखाद्या व्यक्तीचं टॅक्सेबल इन्कम हे आपल्याला फाइंड आउट होतं. ओके, सो ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय, तर इन्कमचे जे काही 5 हेड्स आहेत. आता एखाद्या व्यक्तीचे इन्कम ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करताना तो जर जॉब करत असेल तर त्याला सॅलरी इन्कम येईल, हाऊस प्रॉपर्टी त्याच्या मालकीचं असेल तर इन्कम येईल, त्याचा बिझनेस असेल तर इन्कम येईल, नाहीतरी इन्कम येणार नाही. ओके, ॲसेट विकली असेल आणि फायदा झाला असेल तर इन्कम येईल किंवा डॅश येईल, इन्कम येणार नाही. आणि अदर सोर्स इन्कम सर्वांना येतं. ह्या सर्व इन्कम जे आहेत 5 हेड्सचे त्याच्या बेरजेला ग्रॉस टोटल इन्कम असं म्हणतात. आणि या ग्रॉस टोटल इन्कममधून फक्त डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C टू 80U या मायनस केल्यानंतर आपल्याला टॅक्सेबल इन्कम हे फाइंड आउट होतं. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ ग्रॉस टोटल इन्कम. ओके, सो इन दिस पर्टिक्युलर लेक्चर we have seen the 3 basic concepts, basic definition. First we have seen the concept of assessment, after that we have seen the concept of capital asset, then we have seen the concept of heads of income, and just we have seen the concept of gross total income. These are the different different definitions under Income Tax Act. Okay, so that's it with this lecture. Thank you very much.